जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी आई वडील आणि मुलांमधील व्यवहाराविषयी काही बोलणार आहोत. आजकालच्या काळात मुलांना स्पेशली जेव्हा टीनेजमध्ये येतात मुलं, तेव्हा आईवडिलांच्या त्रासात काळजीत आणखी भर पडते. आईवडिलांना आपल्या मुलांच्या चारित्र्याची फारच काळजी वाटायला लागते. जरासं काही वेगळं वर्तन घडायला लागलं की लगेच शंका कुशंका यायला लागतात. आपली मुलं एखाद्या भानगडीत तर नाही सापडली ना, कुठे काही गुंतली वगैरे तर नाहीत ना, अशी शंका त्यांच्या मनात यायला लागते. आणि असा संशयाचा किडा एकदा डोक्यात घुसला की तो सगळंच पोखरून टाकतो, खूप त्रास देतो. इतकंच नाही तर नेहमीच मुलांकडे संशयाच्या नजरेनं बघितलं जातं आणि पुन्हा पुन्हा आपला संशय ते बोलून दाखवतात. मुलंही वैतागतात मग की असं का असं करतायत. मेजॉरिटी आजकालच्या टीनेजर्सच्या व्यवहारामध्ये परदेशी पाश्चिमात्य वातावरण, त्याचा बराच प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसतो इथल्या युवकांवर. आणि त्यामुळे मुलं खूपच पाश्चिमात्यांचं अनुकरण करताना दिसतात. त्यातही TV, रेडिओ यासारखी माध्यमं आहेत, पिक्चर वगैरे मूव्ही बघतात. ही माध्यमं मुलांवर फारच प्रभाव पाडून जातात. मुलांना त्या वयात एवढी समज नसते, अजाणती असतात. पौगंडावस्था अशी असते ज्यात बालपण संपतं पण प्रगल्भता अजून आलेली नसते, अजूनही समजूतदारपणा आलेला नसतो. हा मधला पौगंडावस्थेतला काळ असतो, म्हणजे 13 ते 19 पर्यंतचा काळ अत्यंत नाजूक असतो. त्यांना असं वाटतं की आता आपल्याला खूप कळायला लागलंय, पण जे समजत असतं ते पुरेसं नसतं, अपरिपक्वता असते. आणि दुसरीकडे लैंगिक बाबतीत शारीरिक वाढ होत असते आणि परिस्थितीतही बदल घडतात. या वयात असं घडतं. त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये, स्कूल कॉलेजेसमध्ये जिकडे बघावं तिकडे याच विषयावर गप्पा होत असतात. एकमेकांना बघतात की अरे याची मैत्रीण छान आहे, मलाही तशीच हवी आहे गर्लफ्रेंड. आणि गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड नसतील तर आत फ्रेंड सर्कलमध्ये एकमेकांना चिडवून डोक्यात भरवून देतात आणि त्या दोघांना एकत्र यायला लावतात. असाच काळ आलेला आहे. आमच्याकडे खूप सगळी मुलं मुली यूथ कॅम्पला येतात, पर्सनलसुद्धा वैयक्तिक प्रॉब्लेम्स घेऊन. तर त्यांचा हा नेहमीचा प्रश्न नेहमीच असतो. आईवडिलांचे संस्कारचे टीनेजपर्यंत कोरलेले असतात की बाबांनो आधी शिक्षण महत्त्वाचं, मग लग्न वगैरे, प्रेमात वगैरे नका पडू तोवर. पण जेव्हा ते तारुण्यात प्रवेश करतात, शाळेत कॉलेजमध्ये चर्चा घडतात, मग बाहेरच्या मित्रमैत्रिणींच्या, बाहेरच्या वातावरणाचा प्रभाव पडायला लागतो आणि आईवडिलांचा प्रभाव कमी होत जातो. त्यामुळे परिणाम असा होतो की मुलं हळूहळू बदलत जातात. एखादा अगदी निश्चयी असला तरी मुलं इतक्या वाईट प्रकारे, आजकालच्या मुलीसुद्धा अगदी मागेच लागतात. त्यामुळे कमकुवत होऊन मुलंही त्याला बळी पडतात.
एक मुलगी आली होती आमच्याकडे कॅम्पमध्ये. ती सगळ्यांसमोर सांगायला लागली की मी 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 तर या बाबतीत खूपच ठाम आहे आणि मला असे कुठलेही वाईट व्यवहार माझ्या आयुष्यात नको आहेत आणि पवित्र आयुष्यच मला जगायचं आहे. आणि आता ती कॉलेजमध्ये जायला लागली. ती खूप चांगली मुलगी आहे, खूप सुंदर आहे ती आणि खूप खूप स्मार्ट आहे. खूप मुलं तिच्या मागे लागायची. इतकंच काय, पण एक मुलगा इतका मागे लागला होता की बस तिला चिठ्ठी लिहायचा, फोन करायचा, तिला ऑफर करायचा, तिच्या जवळच्या मैत्रिणीबरोबर निरोप पाठवायचा तिला. आणि अगदी म्हणजे तिने तिला ठामपणे नकार दिला तरी तो इतका मागे लागला. मग तो छेडछाड करायचा आणि ती जिथून जायची त्या स्कूटरवर तिच्या रस्त्यावर तो आडवा पडायचा, अगदी फिल्मी स्टाईल, हिरोसारखा. आणि आजकाल तर मुलं काय करतात, मुलींच्या मनात प्रेम निर्माण होण्यासाठी ते ब्लेड घेऊन येतात आणि आपल्या हाताने इथे असं कट करतात, जखम करतात आणि रक्त व्हायला लागल्यावर मग ती बिचारी घाबरते. अरे रे, माझ्याविषयी याला इतकं प्रेम वाटतं, माझ्यासाठी तो हे करतोय आणि माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. पण कोणी असा काही जीव वगैरे देत नाही. अशी सगळी फिल्मी स्टाईल असते आणि फिल्म्स बघून बघून सगळं शिकतात आणि मुलींना भुलवतात. आणि आता तर आजकालच्या मुली खूपच पुढारलेल्या आहेत, त्यासुद्धा काही कमी नाहीत. काही जणी तर त्या मुली आजकाल तर मुलं आम्हाला काय म्हणतात, निरुमा आजकाल मुलीच आमच्या मागे जास्त करून लागतात आणि परदेशात तर मुलीच पुढाकार घेत असतात आणि मुलं जरा मागेच पडतात, मागे असतात. पण उलट मुली इतक्या पुढाकार घेतात, समोरून ऑफर देतात, इतके नखरे करतात, इतके नखरे. मुलं म्हणतात की आमची फक्त इतकीच इच्छा आहे की बाबा आमच्या नजरेला असं काही न पडो ज्यामुळे आम्हाला आकर्षण वाटेल. पण मुली असा काही पेहराव करतात, इतके शॉर्ट्स मिनी घालून येतात, टाईट घालून येतात, त्यामुळे आम्ही कितीही कंट्रोल केला तरी तोल ढळतोच. हे सगळं करायची काय गरज आहे? आणि मग बोंबाबोंब करायची की हा गुंड माझ्या मागे लागलाय, त्रास देतोय. तुम्ही जरा नीट राहा ना. पण आपला भारतीय पोशाख इतका चांगला, साडी किंवा पंजाबी ड्रेस किती सगळ्या शरीराला झाकून टाकतो तो. मुलांना असं वाईट प्रकारे आकर्षित नाही करत. तर अशा गोष्टी मुलींनीही सांभाळायची गरज आहे. मुलांनीही अगदी इतकी स्टाईल मारायची गरज नाही. अभ्यास करायची का स्टाईलच मारायची? ते काहीतरी असं करतात, असं करत राहतात, असं काय करतात. कोण बघणार? आणि बघितलं एखादीने ती तरी किती वेळा बघेल, घरी जाऊन विसरून जाईल. आता तुझ्यासारख्या कित्येकांना बघत असेल ती. एक मुलगा किती मुलींकडे, तरुणींकडे वाईट नजरेने बघतो आणि तशाच मुलीसुद्धा किती मुलांकडे तशा नजरेनं बघत असतील. त्यात काय एवढं प्रेम वाटावंसं काय आहे त्यात? काहीच नाही. खरं प्रेम हे नव्हे, हा सगळा दिखावा आहे आणि त्यालाच भुलतात. थोडे दिवस मजा करतात, मग पुन्हा वेगळे होतात, मग इतकी रडारड, डिप्रेशन येणं, मग दुसरा शोधायचा आहे. हे काय आहे? तर जनावरासारखं आहे. अशा जगण्याला काय अर्थ आहे? आपल्या पूर्वजांचं किती सुंदर असायचं वर्तन. आपल्या ऋषीमुनींच्या जमान्यात राजाचा राजपुत्र कितीही चांगला असो, कितीही लाडाकोडात वाढलेला असो, तरी जंगलात आश्रमात गुरुगृही राहायचे. तिथे जावं लागायचं आणि तिथे राहून अभ्यास करायचा, सगळ्या विद्या ग्रहण करायच्या. तिकडे कुठल्याही मुलीचं साधं तोंडही बघायचं नाही, अजिबात नाही. अभ्यास, गुरूंची सेवा करायची. राजपुत्र असो, गरीब असो, श्रीमंत असो. आणि जेव्हा लग्नाचं वय होईल आणि जेव्हा तो अभ्यास पूर्ण करून परत येईल, त्वरित त्याचं लग्न करून द्यायचं. म्हणजे मध्ये लफड्याला, भानगडीला काही वेळच नाही मिळायचा. तर बघा, असं ते जीवन किती सुंदर असेल. म्हणजे जितकं लक्ष केंद्रित करू शकू तितकं होऊ शकायचं. काही विषयांमुळे, अट्रॅक्शनमुळे, फिल्म्समुळे, सिनेमांमुळे अभ्यासात
मन चित्त एकाग्र होत नाही, कॉन्सन्ट्रेशन पॉवर अगदी झिरो होते अहो. म्हणून बघा आजकालची मुलं कायम हीच तक्रार करतात की आम्ही अभ्यास करतो तेव्हा अभ्यासात मन लागत नाही, किती वाचलं तरी लक्षात राहत नाही. कसं काय राहणार? आता बघा त्या सिनेमातले सगळे डायलॉग्स लक्षात राहतात. इतकंच काय, पण क्रिकेटची टीम त्यातले सगळे कोणी किती स्कोर केला, 10 वर्षापूर्वी गावस्करनी किती स्कोर केला होता, हे सगळं त्यांच्याबरोबर लक्षात राहतं, सगळं राहतं. पण मग अभ्यासाचं का नाही राहत बरं? अल्जेब्रा, जॉमेट्री, मॅथ्स का नाही? तर इतर गोष्टीत इंटरेस्ट असतो आणि खूपच इन्व्हॉल्व होतात खूप, आणि त्यामुळे एकाग्रचित्त होत नाही, मन भरकटतं. अभ्यास करतानाही डोळ्यासमोर तेच दिसत राहतं, सगळं नुसतं वाचत असतात पण डोक्यात काहीतरी वेगळंच चालू. तर या सगळ्यापासून स्वतःला वाचवायचं असेल, करिअर बनवायचं असेल, चांगला अभ्यास करायचा असेल, तर हे खूप गरजेचं आहे की या सगळ्या भानगडींमध्ये, लफड्यांमध्ये पडण्याआधी तुम्ही शिक्षण पूर्ण करा. आणि जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा चांगली मुलगी पसंत करा. स्वतःची निवड असेल तर स्वतः निवडा. आम्ही सगळ्या मुलांना तेच सांगतो, तुम्हाला स्वतःला निवडायची असेल निवडा, काही हरकत नाही, पण आईवडिलांच्या पसंतीचाही मान ठेवा. तर त्यातून सुख आणि शांती राहील आणि सगळं आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल. आईवडिलांच्या मर्जी विरुद्ध आपल्या पसंतीची घेऊन आला तर त्यामुळे आयुष्यात कटकटी होऊ शकतील आणि आईवडिलांचं यामुळे मन दुखावलं जाईल मग. आणि यातही किती थोडे दिवस, 4 दिवस चांगले जातील, मग त्रास. 4 दिवसानंतर दोघांचं पुन्हा सुरू, इतकं भांडण सुरू होतं. लव्ह मॅरेज करतात पण मॅरेज नंतर त्यातलं लव्ह निघून जातं, मॅरेज फक्त राहतं. तर म्हणून अशी लग्नगाठ बांधा की कायम सगळं आयुष्य आनंदात जाईल, प्रेमात जाईल. तर आई वडिलांप्रती मुलांचं हे कर्तव्य असतं की त्यांना त्रास होऊ देऊ नये, त्यांच्याशी मित्रवत व्यवहार करावा. आणि आईवडिलांनी खूपच तरुण वयात मुलं आली की खूप जागृती ठेवायची गरज आहे, मुलांना खूप सांभाळून घ्यायची गरज आहे. वाईट गोष्टींपासून त्यांचा बचाव करायचा आणि त्यांना लांब ठेवायचं, शंका कुशंका घ्यायच्या नाहीत. आणि दादाश्री नेहमी सांगतात की शंका घेणं खूप मोठा गुन्हा आहे. आत्महत्या करणं आणि संशयी मन असणं दोन्ही सारखं, अगदी सारखं आहे. खूप आत्मघात होतो, खूप त्याचा परिणाम आपल्या अध्यात्मावर होतो. जेव्हा संशय यायला सुरुवात होते तर बघा आपल्या डोक्यात तेच दिवस रात्र चालू राहतं, मन अशांत राहायला लागतं, बेचैनी वाढायला लागते, तेच डोक्यात चालू असतं. जर कोणाचा फोन आला, जेव्हा घंटी वाजते टेलिफोनची, लगेच आईवडिलांना शंका यायला लागते की अरे माझ्या मोठ्या मुलाच्या गर्लफ्रेंडचा फोन असेल का, कोणाचा असेल, याचा असेल, काय बोलत असतील. मुलगी फोनवर असेल तर फार त्रास होतो. इतकंच काय तर आजकालचे आईवडील काय करतात, दुसऱ्या पॅरलल लाईनवरून मुलांचा फोन ऐकतात. आता ही काही पद्धत झाली का सांगा? आपला हाच घरंदाजपणा आहे का? इतका संशय घ्यायची काय गरज आहे? आपल्या मुलांशी प्रेमाने, अभेद्यतेने राहा की मुलं तुम्ही विचाराल तेव्हा सगळंच्या सगळं खरंच्या खरं सांगतील. आणि अशी अभेद्यता प्राप्त करण्याची आज गरज आहे, नाही शंका. इतकी अभेद्यता असायला हवी की मुलं जे काही असेल त्याचं इव्हन एखादं अफेअर जरी झालं तरी मोकळ्या मनानं आपल्या आईवडिलांना सांगू शकतील आणि त्यांना जराही संकोच वाटणार नाही की आपण चुकलोय आणि आता आपण कसं सांगायचं. नाही, चूक असो किंवा बरोबर, जे काही हो ते आपलं कर्तव्य आहे की आईवडिलांना सगळ्यात आधी सांगायचं. ते नात्यात अभेद्यता निर्माण करणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे, त्यांनी ते बजावायला हवं. आणि मुली सांगतात आम्हाला की आमचं जर अफेअर चालू असेल तर आम्ही आमच्या आईला किंवा कोणालाच नाही सांगू शकत. हां, फ्रेंड्सना सगळ्यांना सांगतो, तुम्हालाही जाहीरपणे सांगू शकतो, कारण आम्हाला तुमची भीती नाही वाटत, प्रेम वाटतं आणि आम्हाला आतल्यात नक्कीच विश्वास वाटतो की
तुम्ही आम्हाला चांगलं गाईड कराल. कारण प्रत्येकाला जीवनात सुख हवंय. मुलामुलींना आपले जीवनसाथी निवडण्यापूर्वी मनात इतका त्यांच्या गोंधळ उडालेला असतो. खूप टेन्शन असतं की कसा जीवनसाथी मिळेल, आयुष्यभर नीट सांभाळेल ना, प्रेमाने राहील का भांडण करील, आमच्या आईवडिलांचं जसं आहे तसं तरी नसावं, असं मुलांचं खूप मनात चालू असतं. कित्येक मुलं येतात आमच्याकडे आणि म्हणतात आम्हाला तर ब्रह्मचारीच राहायचं आहे, आम्हाला लग्नच नाही करायचं. आम्ही विचारतो का बाबा, कर ना एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न. तुमच्याच नात्यातली एखादी मुलगी किंवा एखादी मुलगी लग्न करून येईल तर का नाही म्हणतोयस तू? तो म्हणतो की आम्हाला असं वाटतंय की लग्नामध्ये काही सुख नाही आहे. आम्ही विचारतो का बाबा, सगळे लोक तर लग्न करतात, तुझ्या डोक्यात का बरं असं घुसलंय? तर म्हणतो की आमचे आई बाबा बघतोय ना, इतकी वर्ष आम्ही त्यांना बघतोय, त्यांचं सुखदुःख बघून आम्हाला वाटतं की असलं काही सुख आम्हाला नकोच. रोजची भांडणं, कटकटी, एकमेकांचा अपमान करायचा सगळ्यांसमोर, मुलांसमोर, नवरा बायको एकमेकांशी कुचकट बोलतात, एकमेकांची अक्कल काढतात. तुला अक्कल नाही आणि तुझ्या वडिलांनी तुला हेच शिकवलंय का? ती म्हणते तुम्हाला फार अक्कल आहे माहिती आहे. हे सगळं मुलं बघत असतात. त्यांना वाटतं हे काय लग्न हे असं असतं का? याचा परिणाम असा असतो? तर असे विचार त्यांच्या डोक्यात येतात. कमी अधिक असतील पण असे विचार मुलांच्या डोक्यामध्ये येत असतात. एक ताई आल्या होत्या. त्या सांगत होत्या, आम्ही जेव्हा सत्संगामध्ये संशयाविषयी बोलत होतो तर त्या सांगायला लागल्या त्यांची मुलगी तिथे हजर होती. मुलीसमोर त्या म्हणाल्या की अशा शंका कुशंका मला माझ्या मुलीच्या बाबतीत खूपदा यायच्या. एकदा तिच्या सगळ्या मैत्रिणी, सगळे तिचे फ्रेंड्स, गर्लफ्रेंड्स सगळ्या होत्या. त्या एक रात्र आमच्याकडे राहायला आल्या. रात्री राहायला गप्पा मारायला आल्या आणि त्यांच्या खूप गप्पा चालल्या होत्या. जोरजोरात आरडाओरडा दंगा चालला होता आणि तेव्हाही माझ्या मनात शंका आली की काय बोलत असतील, काही लफड्याविषयी तर बोलत नसतील ना, माझ्या मुलीची काही भानगड तर चालू नाही ना. तर मी चुपचाप रात्री मी दरवाजाला कान लावून ऐकलं मी की काय बोलतायत या सगळ्या मुली. पण आज मला पश्चाताप होतोय की मी फार चुकीची वागले. आम्ही म्हटलं की तू इतकं सगळं कान देऊन ऐकलंस तर तुला काही मसाला मिळाला का? तर म्हणाली की नाही काहीच नाही, माझी मुलगी सगळ्या मुली छान गप्पा मारत होत्या त्या. तर आम्ही म्हटलं माझा संशय घेऊन काय फायदा झाला. आणि समजा तुला जरासं आतून वाटलं की काहीतरी मुलीचं चुकतंय तर तिला तोंडावर विचारायचं ना, प्रेमाने विचारायचं. अशा प्रेमाने आणि करुणेने विचारा की ती मुलगी स्वतः येऊन तुम्हाला सांगेल की नाही असं नाही झालंय. योग्य वाटेल तर सांगा की हे बरोबर आहे, पण शिक्षण पूर्ण करा आणि मग तुम्हाला जो पसंत पडेल त्याच्याशी लग्न करा, पण शिक्षणात अडथळे नको. त्यामुळे त्याचा परिणाम चांगला होतो. खूप कित्येक आया तर सांगतात की आम्ही तर काय करतो, कॉलेजमधून आमच्या मुलं परत येतात घरी तेव्हा आम्ही त्यांची सगळी पुस्तकं तपासून बघतो की एखादी चिठ्ठी चपाटी तर नाही ना आतमध्ये, एखादं पत्र लवलेट तर नाही आहे ना. अरे हे काय चांगलंय? खूप वाईट मानलं जातं, असं नको करायला. आजच आम्हाला अमेरिकेहून एका ताईंचा फोन आला होता की माझा मुलगा टीनेजमध्ये आहे आणि मुलाच्या पाकिटात खूप वाईट पोजमधला त्याचा आणि एका मुलीचा फोटो मला मिळाला आणि खूप फोटो मला मिळाले. मला इतकं वाईट वाटलं. आम्ही म्हटलं अहो आता तर याची तयारी ठेवायला हवी. पौगंडावस्थेत असताना अमेरिकेसारख्या देशात आपण भलेही भारतीय असू, आपण किती संस्कार केले तरी बाहेरचं वातावरण तर फ्री सेक्सवालंच आहे ना. फारच अवघड आहे मग मुलं प्युअर राहणं. तर तुम्ही मनाची तयारी ठेवा. बाहेरून तुम्हाला जो उपाय करता येईल करा. मुलाला सांगा, रागवायचं तर रागवा, कुठल्या मुलीच्या आयुष्याशी खेळायचं नाही असं सगळं सांगण्याची गरज आहे. पण मनात हे लक्षात ठेवायचं की बाबा यात आता काही चालणार नाही. खरं तर आपण आपल्या मुलांमध्ये इतके गुंततो की त्यांना घरातून हाकलून नाही देऊ शकत. हाकलून देणं योग्यही नाही आहे आणि अजिबात नाही. आणि कित्येकदा असं होतं की मुली
रात्री 2 वाजता येतात घरी आणि त्यांचा बॉयफ्रेंड सोडून जातो, तर वडील इतक्या रागाने बघतात आणि रागाने तिला हाकलून देतात, चुकीचं वागताय, असं नका करू तुम्ही. त्यामुळे काय होतं की मुलगी आता रात्री 2 वाजता कुठे जाणार, तिकडेच जाईल आणि तिकडे गेली तर तो तिच्याशी कसा वागेल काय माहीत. त्यापेक्षा चांगलं प्रेमाने रात्री 2 वाजता काही न बोलता घरात घ्या, झोपू द्या. नंतर जे काही तिला सांगायचंय दुसऱ्या दिवशी समजावून सांगा. मग साम दाम दंडभेदाचा उपयोग नंतर करा, अगदी शांतपणे, सावकाश. एकदा लंडनमध्ये असताना एका वडिलांचा त्यांचा फोन आला आम्हाला की आमच्या मुली दोन्ही मुली पळून गेलेल्या आहेत. दोघी जणी दोन मुलांबरोबर. आणि तो माणूस गुजराती होता, इतका हुशार होता. तो म्हणाला की मी दोन्ही मुलींना माझ्या सांगितलं की गेट आऊट, परत नाही यायचं. आम्ही त्यांना समजावलं असं करू नका. त्या 18 वर्षांच्या झाल्या आहेत पण त्यांना समज नाही आलेली अजून. प्रेमाने त्यांना बोलवा आणि त्यांना समजावून सांगा की या मुलांशीच तुमचं लग्न लावून देऊ, पण आता शिक्षणाचं वय, शिक्षण घ्या, नंतर हवं ते करा. तुम्हाला भेटायची परवानगी आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, सगळी सूट आहे, पण आत्ता घरातून निघून जाऊ नका. ते म्हणाले असं थोडंच होणार आहे, मी असं कधीच नाही करणार. मी म्हटलं असं रागावून बसायची गरज नाही, नाजूक स्थिती आहे, नाजूक स्थितीत शांतपणे निर्णय घ्यावे लागतात. मुलींना जर आज असं हाकलून दिलं आणि उद्या जर त्या मुलाने तिच्याशी लग्न नाही केलं, काय करेल काय माहीत, कुंटणखान्यात घेऊन गेला तर. अशा प्रकारे वाईट मार्गावर आपल्या देखत तिची वाईट अवस्था का होऊ द्यायची, सांगा बरं मला. तर तिला प्रेमाने घरी बोलवा, समजावून सांगा, शिक्षणात जितका वेळ घालवता येईल तेवढा घालवू दे तिला. आणि मग ती वेळ येईल, यातून त्यांचं खरं प्रेम असेल तर टिकेल आणि आलतू फालतू असेल तर दोघांचं फिसकटेल. मुलीला ते समजेल, नाही सांगेल त्याला, किंवा त्यांचं काहीतरी भांडण होईल. तर थोडा वेळ जाऊ दे, वेळ घालवा थोडा. आणि खरोखर तसं घडलं. दोघांमधल्या एकीचं तर 6 महिन्यातच प्रकरण संपलं, तिची भानगड संपली आहे आणि दुसरीचं चालू राहिलं. आणि खरोखर तो मुलगा चांगलाच होता. दोघांचंही लग्न झालं आणि लग्नानंतर आईवडिलांनी स्वतः कबूल केलं की असा मुलगा तर आम्हाला शोधूनही सापडला नसता. खूप चांगला नवरा मिळाला तिला. आणि दुसरीचं जे तुटलं होतं तिने दुसऱ्या चांगल्या मुलाशी लग्न केलं. तर या ठिकाणी थोडं सबुरीची, धीरानं घ्यायची गरज आहे. आई वडील भावनाविवश होतात, प्रत्येक गोष्टीत शंका घेतात, त्यांच्यावर रागावतात. कधी कधी खरोखर असा जर प्रॉब्लेम आला तर खूपच अपसेट होतात, चिडतात, मुलांना घरातून हाकलून देतात. असं नाही करता कामा. अशावेळी खूप शांत चित्ताने विचार करायला हवा आणि मार्ग काढायला हवा. काही लोकांना मार्ग सापडत नाहीत, आमच्याकडे येतात सल्ला घेण्यासाठी. इतकंच काय, पण आपल्या मुलांनाही घेऊन येतात. आम्ही त्यांना समजावतो. एका मुलीचं असं झालं, खूप वाईट प्रकारे ती अडकली, अगदी अल्लड असं वय. तिला खूप समजावलं, आई घेऊन आली होती आमच्याकडे. तिला समजावलं तर समजलं, तिने ऐकलं, थोडंसं इकडे तिकडे झालं पण शेवटी ऐकलं तिनं आणि तिने ती फ्रेंडशिप तोडून टाकली. आता अजाणतेपणी मजा मस्ती करण्यात घालवण्या एवढं हे आयुष्य सोपं नाही आहे की जे आपण असंच वाया घालवावं. विषय सेक्स इतकं सोपं नाही आहे, स्वस्त नाही आहे, ज्याचं मूल्य पाण्यासारखं वाहून जाईल. फारच मौल्यवान चारित्र्याचं किती महत्त्व असतं, किती त्याचं मूल्य आहे. आपला स्वतःचा प्रभाव फार पडतो चारित्र्याचा. इतकंच काय, पण समोरचा नतमस्तक होतो शुद्ध चारित्र्यापुढे आणि आपल्या मनातही आपण आपल्या चारित्र्याचं म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्यामुळे ब्रेन एकदम पॉवरफुल बनतो. योग्य मार्गक्रमण करण्यासाठी आंतरिक शक्ती मिळते आणि अशी शक्ती मिळवण्यासाठी शुद्ध चारित्र्य असणं खूपच महत्त्वाचं आहे. आणि जे आपल्या ऋषीमुनींनी दिलं आहे आम्ही तेच सांगतो आणि सगळ्यांनी ते प्राप्त करून घ्यावं अशी आमची प्रार्थना आहे. जय सच्चिदानंद.